धर्मराज, अजातशत्रू, सदाचारी, सत्याचरणी पांडुपुत्र युधिष्ठिर महाराज यांचा कष्टप्रद असा जीवन प्रवास. परंतु तरी देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता अनिश्चितता व कठीण प्रसंगांचा भगवत प्रदत्त वरदान म्हणून ते कसा स्वीकार करतात ही आपण शिकवून घेणार आहोत. हरे कृष्णा, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. नित्य सखी माताजी, हरि बोल. सॉरी टू डिस्टर्ब यू, बट प्लीज व्हिडिओ बंद आहे आणि आवाज अजून थोडासा क्लिअर हवा असं वाटतंय. हा, आवाज पण थोडा अनक्लिअर वाटतोय. ओके, आय विल ट्राय मॅक्स. ठीक आहे, ओके, स्टार्ट. सो तर अशा रीतीने आलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा, अनिश्चिततेचा, अशा या कठीण प्रसंगांचा ते एक भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतात. राजसूय यज्ञावेळी देखील भगवंतांची अग्रपूजा करून त्यांच्या आज्ञेनुसार कर्तव्य व राजधर्मा पालनात अग्रेसर असणारे प्रामाणिक वैष्णव म्हणजे युधिष्ठिर महाराज यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. विषय आहे आजचा युधिष्ठिर महाराजांचे दिव्य चरित्र. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती तर्फे आणि हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी यांच्या मार्गदर्शनानुसार, यांच्या गायडन्स नुसार मी आजची ही तयारी. चरित्र समजून घेत असताना त्यांचं जे नाव आहे युधिष्ठिर, या शब्दाचा अर्थ युद्ध. युद्ध म्हणजे युद्ध आणि धीर म्हणजे स्थिर, जे युद्धाच्या परिस्थितीमध्ये देखील स्थिर असणारे असे हे युधिष्ठिर महाराज. त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जसं भारतवंशी आहे म्हणजे भक्ताचा वंश, अजातशत्रू आहे की जे शत्रुविना जन्मलेले आहेत, त्यांना कुठलेही शत्रू नव्हते. धर्मनंदन किंवा धर्मपुत्र, यमराज यांचा मुलगा धर्मराजा किंवा धर्मराय किंवा धर्मजा या नावाने देखील ते प्रचलित आहेत. पांडुपुत्र म्हणून ओळखले जातात आणि पांडवांचे ज्येष्ठ बंधू म्हणून पांडवग्रह किंवा पांडवांचे वडील म्हणून देखील ओळखले जातात. ज्येष्ठ कौंतेय म्हणजे कुंतीचे ते ज्येष्ठ पुत्र म्हणून ज्येष्ठ कौंतेय. सर्वभूमा सम्राट चक्रवर्ती, अखिल पृथ्वीचे ते सम्राट, चक्रवर्ती सम्राट होते म्हणून सार्वभौम अशा या पृथ्वीचे ते चक्रवर्ती सम्राट. आणि विराट पर्वामध्ये जेव्हा 13व्या वर्षी अज्ञातवासामध्ये ते विराटाच्या महाली होते, त्यावेळेला द्रौपदींनी दिलेलं त्यांचं कनका हे नाव. तर युधिष्ठिर हे राजा पांडू आणि राणी कुंती यांचे ज्येष्ठ पुत्र आणि इंद्रप्रस्थ आणि नंतर हस्तिनापूर म्हणजे कुरुवंशाचे ते राजा होते. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या यशस्वी पांडव बाजूंचे ते नेतृत्व करणारे होते आणि स्वर्गात जाणारे, सदेह स्वर्गात जाणारे ते एकटे होते. थोडस मराठी इकडे तिकडे आहे जरा, कारण ट्रान्सलेशन गुगल ट्रान्सलेटर मध्ये इतकं काही परफेक्ट मराठी येत नाही. मी मॅक्झिमम ट्राय केलेलं आहे तरी. त्यानंतर थोडस त्यांना नरकाची देखील ही फेस करावं लागलं होतं, कारण 15व्या दिवशी कुरुक्षेत्राच्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी भगवंतांनी सांगितल्यानंतर देखील थोडासा विचार करून त्यांना खोटं बोलावं लागलं होतं की अश्वत्थामा गेले म्हणून. तर त्यासाठी थोडीशी एक झलक म्हणून नरकवास देखील मिळाला आणि अशी एक आध्यात्मिक दृष्टी असलेले हे युधिष्ठिर महाराज. तर युधिष्ठिर महाराज हे धर्मपुत्र आहेत. आणि धर्माच्या बाजूने काय काय असतं तर असं शास्त्रामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये देखील आहे की धर्म हे यांनी दक्ष प्रजापतींच्या 13 मुलींशी विवाह केलेला होता. त्यामध्ये श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, व्री, मर्ती अशा आणि बाकीचे 3. तर अशा 13 मुलींशी ते विवाहबद्ध झालेले होते. त्यामुळे जिथं धर्माची बाजू असेल तिथं नक्कीच धर्माच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं देखील आपल्याला अस्तित्व जाणवेल. त्यानंतर धर्मांचे पुत्र
म्हणजे सत्य, प्रसाद, अभय, सुख, स्म्या म्हणजे विस्मय ज्याला आपण म्हणतो, योग, दर्प, अर्थ, स्मृती, क्षेम, स्नेह आणि स्वतः भगवंत नरनारायण हे देखील जे नरनारायण ऋषी होते ते देखील धर्माचे पुत्र आहेत. तर धर्म आणि युधिष्ठिर यांचा काय योग आहे ते आपण बघूया, म्हणजे पुढच्या खूप गोष्टी क्लिअर होतील. तर धर्मदेव जे आहे स्वतः त्यांच्या एका भागाने युधिष्ठिर म्हणून हे जीवन स्वतः घेतलेत. त्यानंतर धर्मतीर्थ येथे त्यांनी बराच काळ तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांचे निवासस्थान हे धर्मप्रस्थ होते. धर्मदेव यांनी वैतरस नदीच्या काठावर दीर्घ काळ प्रतीक्षा केली. त्यानंतर पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते जिथं ज्याच्या आश्रयाला राहत होते त्या ब्राह्मणांच्या इथे त्यांची जी अरणी शोधण्यासाठी गेले होते तर त्याला देखील त्यांनी आग लावून दिलेली होती. त्यानंतर धर्म यक्षाच्या रूपात प्रकट होतात आणि जंगलातील तलावाच्या किनाऱ्यावर इतर सर्व पांडव युधिष्ठिर सोडून यांना त्यांनी वेढलेलं असतं आणि परत त्यांना नंतर सामान्य स्थितीत आणलेलं आहे युधिष्ठिर महाराजांमुळे. त्यानंतर धर्मदेव हे वशिष्ठांच्या वेशात विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांची परीक्षा घेतली. ब्रह्मदेवांच्या निर्देशानंतर धर्मदेवाने एकदा दोऱ्याने बांधलेल्या सर्व दैत्यांना वरुणांसमोर देखील आणले होते. त्यानंतर महाविष्णूंचा नरनारायण जन्म हा धर्मदेवाचा मुलगा म्हणून झाला. त्यानंतर धर्मदेव यांनी हरणाचे रूप धारण करून सत्य नावाच्या ब्राह्मणांची देखील पूजा केलेली आपल्याला आढळते. त्यानंतर धर्मदेव यांनी ब्राह्मणाचे रूप घेऊन सुदर्शन चक्र जे आहे भगवंतांचं याची देखील चाचणी घेतलेली होती. त्यानंतर धर्मदेव यांनी म्हशीचे रूप घेऊन मोठ्या पावसापासून वत्सनाम नावाच्या ऋषींना वाचवले. धर्म या वेशात त्यांनी सीतेचे वडील जनकांना देखील सल्ला दिला होता. त्यानंतर जमदग्नी यांना देखील त्यांनी आश्वासन दिले की भविष्यात ते धर्म प्रतिष्ठावान असतील. त्यानंतर जेव्हा आयुष्याच्या समाप्तीवर युधिष्ठिर महाराज महाप्रस्थानाला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्याबरोबर पुत्रा म्हणून स्वर्गातील वेशीपर्यंत धर्मदेव हे घेऊन जातात. त्यानंतर काल म्हणजे यम आणि धर्मदेव यांना यम हे नाव पडले कारण त्यांच्याकडे यम आहे. यम म्हणजे नैतिक आचरणासाठी स्वतःचे नियंत्रण. सो कालदेव यांना मुले नाही आहेत तर विदुर आणि युधिष्ठिर हे धर्मदेवांचे पुत्र आहेत. सो युधिष्ठिर महाराजांचा जन्म ही थोडीशी बॅकग्राऊंड घेतली आपण की धर्मराज भगवंत असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगांमध्ये जन्म घेणार आहे. साधूंच्या संरक्षणासाठी मी जन्म घेणार आहे. तर हा धर्म आणि धर्माची बाजू म्हणजे काय, तर जिथं धर्म असेल, जिथं नीतिमत्ता असेल, जिथं नीती असेल तिथं नक्कीच भगवंतही असणार आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच भगवंत हे स्पष्ट करून देत आहेत की जिथे धर्म असेल तिथे भगवंत हे असणार आहेत. तर अशा ह्या धर्माची बाजू घेणाऱ्या युधिष्ठिर महाराजांचा जन्म आपण बघूया. कुंती आणि पांडू यांचे विवाह झाल्यानंतर एकदा ते जेव्हा जंगलामध्ये असतात तर त्यावेळेला पांडू महाराज यांच्याकडून हरणांच्या चुकीमुळे त्यांच्यावर किंदामा यांच्यावरती वार होतो आणि त्यामुळे मरण्यापूर्वी किंदामाय ऋषींनी कोणत्याही स्त्रीशी तुझं संभोग केला तर मरण करण्याचा शाप त्यांना दिलेला आहे. आणि या शापामुळे पांडू हे वडील होऊ शकणार नव्हते आणि म्हणून पांडू महाराज यांचे हस्तिनापूरचे सिंहासन जे आहे याचा हक्क अंधभाऊ त्यांचे कनिष्ठ बंधुराज धृतराष्ट्र यांनी त्याचा ताबा घेतलेला आहे. जेव्हा पांडू महाराजांचा हा शाप कुंती देवींना समजतो तर त्यावेळेला त्या सांगतात की मला देखील दुर्वास मुनी यांच्याकडून वरदान मिळालेले होते. या दुर्वास ऋषींकडून वरदान मिळाल्यामुळे मला पाहिजे हे जे 5 वर आहेत ते मी देऊ शकते आणि आपल्याला पुत्र प्राप्ती होऊ शकते असं कुंती देवी आश्वासित करतात पांडू महाराजांना आणि त्यांना पुत्र प्राप्ती होते. यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत युधिष्ठिर महाराज आणि त्यानंतर अर्जुन आहेत, त्यानंतर भीम आहेत,
त्यानंतर माद्री यांच्या मार्फत दोन्ही अश्विनी कुमारांपासून प्राप्त हे नकुल आणि सहदेव आहेत. तर युधिष्ठिर महाराज हे धर्मदेवांचे पुत्र आहेत. म्हणजे भौतिकदृष्ट्या जरी आपण पांडुदेवांचे म्हणजे पांडुपुत्र असं म्हणत असतो तरी धर्मदेवांचे ते पुत्र आहेत. आणि मे महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे ज्येष्ठ मासामध्ये युधिष्ठिर महाराजांचा जे ज्येष्ठ पांडुपुत्र आहेत यांचा जन्म झाला. तर युधिष्ठिर महाराजांना लहानपणापासून द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील यांचे मार्गदर्शन सदोदित मिळत राहिले. आध्यात्मिक दृष्ट्या देखील त्यांना स्वतः भगवान शिव, व्यासदेव, परशुरामजी, भृगु ऋषी, सावर्णी मनु, नारद मुनी, मार्कंडेय ऋषी, असित देवाल आणि धौम्य ऋषी यांच्याकडून प्रामुख्याने सखोल असे आध्यात्मिक ज्ञान मिळत राहिले. जे 12 वर्षाच्या वनवासामध्ये स्वतः धौम्य ऋषी हे युधिष्ठिर महाराजांबरोबर देखील होते. त्यांनी वेगवेगळ्या विद्या पारंगत केल्या. यामध्ये भाले लढाई असेल, रथशर्यती असतील. त्यांना वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान होते. त्यांच्यामधील प्रामाणिकता, न्याय आणि सौम्यता, सहिष्णुता सर्वांना परिचित आहे. त्यांची चांगली वागणूक आणि विवेकीपणासाठी ते परिचित आहेत, प्रचलित आहेत. ते पुण्यवान, नीतिश्रेष्ठ, कर्तव्य तत्पर आणि शूर असून त्यांनी नेहमीच लज्जास्पद कर्मे टाळलेली आहेत. आणि अशी महान ऊर्जा आणि सामर्थ्य असलेले हे युधिष्ठिर महाराज जेव्हा ते लहान असतात आणि द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये एकदा एक पाठ शिकवून होतो आणि द्रोणाचार्य विचारतात सर्व शिष्यांना की झाला का तुमचा अभ्यास झाला का. द्रोणाचार्यांनाही विचारते, दुर्योधनांनाही विचारतात द्रोणाचार्य गुरु. आणि दुर्योधन म्हणतात की झाला माझा अभ्यास. बाकीचे सगळे म्हणतात आमचाही अभ्यास झालेला आहे आजचा करून. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात माझा नाही झाला. आणि युधिष्ठिर महाराज तेव्हा इतके मार खातात स्वतः द्रोणाचार्यांचा की यांनी अभ्यास का नाही केलेला. आणि तो प्रथम पाठ जो असतो की क्रोध करू नये असा. तर असा क्रोध करू नये आणि क्रोधावरती नियंत्रण असावं हा असा पहिला पाठ असतो. आणि युधिष्ठिर महाराजांना समाधान वाटत नाही की मी अजून क्रोधावरती नियंत्रण केलेलं नाहीये. तर म्हणून ते म्हणतात की माझा अजून हा अभ्यास पूर्ण झालेला नाही. आणि पुढचा पाठ असतो की नेहमी सत्यवादी असावं. तर आपण इमॅजिन करू शकतो की त्यांचा अभ्यास हा किती मोठा होता. आजकाल आमच्या विद्यार्थ्यांना जे आम्ही होमवर्क देतो छोटे छोटे, ही पूर्ण नीतिमूल्ये जी आहे ती आयुष्यभर जपण्यासारखी नीतिमूल्य आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि यामध्ये दुसरं जे नीतिमूल्य होतं सत्यवादी, सत्याचरणी असणं. तर क्षणापर्यंत त्यांच्या जीवनाच्या युधिष्ठिर महाराजांनी हे जपलेलं आहे की जे बाकीच्यांना जमू शकत नाही, पण युधिष्ठिर महाराजांनी ते शक्य करून दाखवले. की किती प्रतिकूल परिस्थिती यावी युधिष्ठिर महाराजांच्या आयुष्यात. तर कुंती देवी ना खरं तर विवाहानंतर तसं तारुण्यातच वैधव्य प्राप्त होतं. आणि पांडून ह्या जगात राहत नाहीत. आणि त्यामुळे ही 5 मुलं माद्री आणि कुंती देवी असतात. पण माद्री देखील म्हणतात की मी सती जाणार आहे आणि पांडूंबरोबर त्या सती जातात. आणि मागे हे 5 पुत्र आणि कुंती देवी राहतात. आणि असं हे यांचं बालपण चालू असताना की ह्या 5 पांडवांवरती किती अन्याय आणि घोर कष्ट त्यांना सहन करावे लागले, किती अत्याचार धृतराष्ट्र आणि धन यांच्या करवी झालेत याची शृंखला महाभारतामध्ये आपण सर्व जाणूनच आहात. तर युधिष्ठिर महाराजांच्या बाबतीत, ह्या पांडवांच्या बाबतीत आपण बघतो की याच्यामध्ये खांडवप्रस्थ असेल किंवा लाक्षागृह असेल, हे पेटवून दिलेलं आहे की यांना जगता येणार नाही आणि राज्याची गादी जी आहे ती स्वतः दुर्योधनाला मिळेल. तर असं हे षडयंत्र नेहमीच रचण्याचे हे जे कारस्थानं आहेत हे दुर्योधनाची थांबत नव्हती आणि यांचा जीवन प्रवास हा पुढे सुरू होता. एकदा असंच खांडवप्रस्थातून लाक्षागृह पेटवून दिल्यानंतर पांडव हे परत अज्ञात असतात आणि ब्राह्मण वेशात
जेव्हा ते वनामध्ये असतात आणि दुसऱ्या राज्यात येऊन पोहोचतात द्रुपद राजाच्या याच्यात, आणि त्यामध्ये पांचालीचं स्वयंवर असतं आणि द्रौपदीचं स्वयंवर जेव्हा रचलेलं असतं, तर त्यावेळेला अर्जुन जे आहेत ते धनुष्याने त्या माशाच्या डोळ्यांचा वेध घेतात आणि पांचालीला जिंकतात. आणि पांचाली सहित हे 5 पांडव आई कुंती देवीकडे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. कुंती देवी त्यांना आशीर्वाद देतात की तुम्ही सर्व वाटून खा. तर युधिष्ठिर महाराजांचं मोठेपण आपल्याला दिसेल की आईच्या आशीर्वादाखातर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे आणि म्हणून द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी म्हणून स्वतः स्वीकार करते. तर असा हा द्रौपदी विवाह. त्यानंतर दुर्योधनाने कुटील कारस्थान रचल्यानंतर द्रौपदीला अक्षय पात्र देखील मिळतं, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर इंद्रप्रस्थाचे राजा झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज हे राजसूय यज्ञ करतात. अतिशय आनंदी वातावरणामध्ये भगवत भक्तीमध्ये सगळे असताना हा भगवंतांचा राजसूय यज्ञ, युधिष्ठिर महाराजांचा राजसूय यज्ञ होतो. आणि यामध्ये युधिष्ठिर महाराज हे भगवंतांची अग्रपूजा करतात. तर यामध्ये भगवंतांना सगळ्यात देखत युधिष्ठिर महाराजांना भगवंतांना मान द्यायचा असतो आणि त्यांची पूजा ही करून घ्यायची असते. म्हणून युधिष्ठिर महाराज भगवंतांच्या सेवेसाठी हा राजसूय यज्ञ करतात. सो अश्वमेध यज्ञाच्या आधी राजसूय यज्ञ हा करावा लागतो. राजसूय यज्ञानंतर यांची कुटील कारस्थाने ही थांबत नव्हती, आपण बघतो. आणि एका क्षत्रियाने आवाहन जेव्हा दिलेलं असतं, तर त्या आव्हानाला स्वीकारणं हे क्षत्रियाचं परम कर्तव्य असतं. आणि म्हणून जेव्हा हे क्षत्रियांना आवाहन केलं गेलं, दुर्योधन असेल, त्यानंतर शकुनी असतील, धृतराष्ट्राकडच्या बाजूचे अधर्मी हे सगळे असतील, आणि त्यांनी जेव्हा द्यूत क्रीडेसाठी आवाहन केलं युधिष्ठिर महाराज म्हणजेच पांडवांना, तर त्यावेळेला त्यांना ही द्यूत क्रीडा खेळावी लागलेली आहे. म्हणजे त्यांनी इथं आपल्याला क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी त्यांनी ही द्यूत क्रीडा खेळलेली आहे असं आपल्याला दिसेल. आणि यामध्ये द्रौपदीची नामुष्की, नामोहरण, क्षीरहरण जे आहे, आणि त्यावेळेला भगवंत कसे स्वतः धावून आलेत हे आपल्याला इथे बघायला मिळतंय. सो द्रौपदी वस्त्रहरणानंतर युधिष्ठिर महाराज त्यांचे राज्य, संपत्ती सर्व काही गमावतात. त्यांच्याबद्दलचा जो आदर असतो तोही गमावला जातो. पण याही परिस्थितीत न खचता हे सर्व भाऊ, आई आणि पत्नी द्रौपदी यांच्या सहित 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासासाठी मार्गस्थ होतात. खरं तर ह्या 5 पांडवांनी हा जो वनवास आहे तो आनंदाने स्वीकारलेला आहे. कारण वनवासामध्ये आपण बघतो की किती साऱ्या ऋषी मुनींचे मार्गदर्शन यांना मिळालेले आहे. कदाचित जे प्रासादात राहून त्यांना मिळणं शक्य नसतं झालं. आणि म्हणून जेव्हा आपल्यावर संकट येत असतात तेव्हा आपण भगवंतांच्या जास्त जवळ जातो. आणि म्हणून ही जी जवळीक आहे, त्यांना या 12 वर्षाच्या वनवास असेल किंवा अज्ञातवास असेल 1 वर्षाचा, या काळात आपल्याला त्यांच्याबद्दल बघायला मिळतो आहे. 12 वर्षाच्या वनवासामध्ये त्यांनी एके ठिकाणी यक्ष देव जे आहेत, ऍक्च्युली ते ज्या ब्राह्मणांच्या आश्रयासाठी असतात, तर त्या ब्राह्मणांच्या अरणीसाठी शोधण्यासाठी, अरणीला शोधण्यासाठी, काठीला शोधण्यासाठी, आग निर्माण करण्यासाठीच्या, तर ती शोधण्यासाठी हे 5 पांडव हे वनामध्ये जातात. आणि युधिष्ठिर महाराजांना तहान लागते. तर युधिष्ठिर महाराज पांडवांना एक एक करून सांगतात की मला पाणी घेऊन या प्यायला, मी शोधतोय तोपर्यंत. तर जेव्हा एक एक पांडव हे तलावामध्ये जातात आणि या तलावाचं पाणी दूषित असतं, प्रदूषित असतं आणि विषारी असतं, आणि म्हणून ह्या 4 जे पांडव आहेत तर यांचा मृत्यू होतो त्या ठिकाणी, की यक्षाच्या ताब्यात ते जातात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. पण स्वतः युधिष्ठिर महाराज हे यमदेव असल्यामुळे, साक्षात धर्म असल्यामुळे ते ह्या यक्ष प्रश्नांना यशस्वी सामोरे जातात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. हे जे यक्ष प्रश्न आहे
या यक्ष प्रश्नांच्या उत्तरामुळे बाकी चारही पांडव अर्जुन, भीम, नकुल, सहदेव हे पुन्हा जीवित होतात आणि त्यांना त्यांचा जो परिवार आहे पूर्ण परत मिळतो. तर ही जे यक्ष प्रश्न हे जे आहेत, तर ही प्रश्न आणि यांची जी उत्तरांची शृंखला आहे तर ती आपल्यासाठी खूपच उद्बोधित करणारी आहे. तर यामध्ये युधिष्ठिर महाराज म्हणतात की मनाची स्वच्छता म्हणजे खरे स्नान आहे. म्हणजे आपण बॉडीली बेदिंग तर करतोच, पण मनाची स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर सर्व जीवांचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला चॅरिटी करणं गरजेचं आहे, दानधर्म करणं गरजेचं आहे, जे आपलं सामाजिक दायित्व आहे, ही आपल्याला समज युधिष्ठिर महाराज देतात. त्यानंतर इच्छा या मिळकतीसाठी असतात. जे इच्छा या काय आहेत, आपले जे डिझायर आहेत, काहीतरी मिळवण्यासाठी आपल्या इच्छा असतात. आणि हृदयाची पीडा जे द्वेष घेऊन येत असतं तर ते चांगलं नाहीये. त्यानंतर जननी जी असते ही पृथ्वीपेक्षा जड आणि वडील हे स्वर्गापेक्षा उंच असतात. वाऱ्यापेक्षा मनाचा वेग जास्त असतो आणि गौतमपेक्षा आपले विचार जास्त असतात. जो कुणी गर्वरहित असेल तोच खरा प्रेमळ असतो, असे युधिष्ठिर महाराज म्हणतात त्या उत्तरातून. त्यानंतर इच्छांचा त्याग आणि जर लोभ सोडला तरच आपल्याला आनंद मिळू शकतो. सर्वात मोठा आपला शत्रू म्हणजे क्रोध आहे, हे त्या उत्तरातून सांगतात आणि आपल्या जीवनातून देखील ते दाखवून देतात. दुसऱ्याला लुबाडणं हा एक आजार आहे असं ते म्हणतात. आणि आदर्श असणं म्हणजे प्रेमळ असणं असं त्यांचं म्हणणं आहे. सो अति प्रयास न करता आनंदी राहणे आणि समाधानामुळे आपल्याला आनंद मिळतो हे ते सांगतात. जो प्राणी मात्रांची काळजी घेतो तोच प्रामाणिक आहे असं युधिष्ठिर महाराज म्हणतात. भगवद्गीता देखील आपल्याला तेच सांगते, स्वतः भगवंत तेच सांगतात. सर्व जीव सारखे आहेत, प्रत्येक जीवामध्ये भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे प्रत्येकाला भगवंतांचा अंश म्हणून बघायला शिकलं पाहिजे. तर अशा रीतीने हे यमराजांना दिलेली जी उत्तरं आहेत त्यामुळे यमराज आनंदी होऊन पूर्ण त्याचा परिवार जो आहे परत आनंदी पुढे जातो. आपण बघतो की कुरुक्षेत्रावरती कौरवांच्या विरुद्ध पांडवांनी युद्ध केलेलं असतं आणि यामध्ये नक्कीच पांडव हे विजयी होतात. तर ह्या युद्धामध्ये, महायुद्धामध्ये प्रचंड असा नरसंहार झालेला असतो, प्रचंड अशी जीवितहानी झालेली असते आणि ती युधिष्ठिर महाराजांना बिलकुल आवडत नाही आणि ते खूप खिन्न असतात. तर अशा युधिष्ठिर महाराजांना सांत्वन देण्यासाठी खर तर भीष्मदेव हे जाऊ शकले असते, कारण त्यांना इच्छा मरण आहे. परंतु भीष्मदेव हे युधिष्ठिर महाराजांचे सहृदयी, हितचिंतक, पितामह, मित्र आणि नेहमीच मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. तर युधिष्ठिर महाराज राज्यारूढ झाल्याचे त्यांना बघायचे होते आणि समाधानाने डोळे मिटायचे होते आणि त्याच क्षणाची ते वाट बघत होते. अन्यथा पांडवांच्या अकारण दुःखामुळे मनात सतत खंत बाळगण्यापेक्षा त्यांनी केव्हाच देहत्याग केला असता. भगवान श्रीकृष्ण हे पांडवांचे संरक्षक होते आणि म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धात देखील पांडवांचा विजय होईल याची त्यांना पूर्ण निश्चिती होती. भगवत भक्त असल्याने भगवान त्यांच्या भक्ताचा कधीही पराजय होणे शक्य नव्हते हे ते जाणून होते. म्हणून युधिष्ठिर महाराजांना या सदिच्छेची देखील जाणीव होती. युधिष्ठिर महाराजांना या महात्म्याच्या वियोगाचे दुःख सहन होत नव्हते. म्हणून अतिशय सुंदर दागदागिने घालून सर्व पांडव स्वतः भगवान श्रीकृष्ण हे युद्ध झाल्यानंतर भीष्मदेवांकडे येतात, मार्गस्थ होतात आणि या ठिकाणी वेगवेगळे जे ऋषी आहे यांनी देखील भीष्मदेवांचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला भीष्मदेव हे शरपंजरी दिसत आहेत. तर खर तर शरपंजरी असणं म्हणजे भीष्मदेवांचा एक एक पार्ट हा बाणांनी व्याप्त होता आणि प्रचंड वेदना असूनही इथे भगवंतांना दाखवून द्यायचं आहे की भगवंतांचे भक्त कुठलाही शारीरिक किंवा मानसिक परिस्थितीत असू दे पण त्यांची चेतना ही नेहमी शुद्ध असते. आणि त्यासाठी उत्तम उदाहरण म्हणून भगवंतांनी भीष्मदेवांची निवड केलेली असते. तर
इतके शरपंजरी घायाळ परिस्थितीमध्ये असताना देखील त्यांना युधिष्ठिर महाराजांची काळजी वाटत होती. आणि हे जे अराजक आहे आणि प्रजेमध्ये जी साशंकता वाढलेली आहे कुठेतरी कमी व्हावी आणि नीतिमत्तेचं राज्य या ठिकाणी यावं, ही कळकळ भीष्मदेवांना होती. आणि म्हणून त्यांना युधिष्ठिर महाराजांना काही चांगल्या गोष्टी सांगायच्या होत्या आणि त्यासाठी स्वतः भीष्मदेव हे वाट बघत होते. तर भीष्मदेव म्हणतात की आल्यानंतर की श्रीमद भागवतातील पहिल्या स्कंदातील 9वा जो अध्याय आहे महानिर्वाण भीष्मदेवांचे, तर यामध्ये 48 श्लोक आहेत. त्यामध्ये काही श्लोक आपण घेणार आहोत आणि 10वा अध्यायामध्ये देखील भगवंतांचे द्वारका गमन यामधले काही थोडेसे श्लोक आपण घेणार आहोत. यामध्ये श्रीमद भागवतातील या पहिल्या स्कंदातील 9व्या अध्यायातील हा जो श्लोक आहे, इथं स्वतः भीष्मदेव म्हणतात, अहो कष्टम अहो न्यायम यदुयम धर्मनंदना जीवितम नार्हत क्लिष्टम विप्र धर्माच्युताश्रया. या श्लोकामध्ये स्वतः भीष्मदेव म्हणतात की अहो युधिष्ठिर महाराज, अहो धर्मनंदन, तुम्हाला किती हाल अपेष्टा आणि कष्ट सहन करावे लागले. इतका नरसंहार बघून तुम्ही अप्रसन्न झालात, परंतु या सगळ्यांमध्ये तुमचं जर कुणी रक्षण केलं असेल तर ब्राह्मण, त्यांची धर्मतत्वे आणि स्वतः भगवंत. तर विप्र धर्म अच्युत, विप्र म्हणजे ब्राह्मण, धर्म म्हणजे धर्मतत्वे आणि अच्युत म्हणजे स्वतः भगवंत. धर्मनंदन म्हणता आहेत युधिष्ठिरांना. ते इतके कष्ट सहन तुम्हाला करावे लागले आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला कुणी रक्षिलं आणि कुणी आशीर्वाद दिले. तर यामध्ये भीष्मदेव हे क्रेडिट देतात ब्राह्मणांना, धर्मदेवांना, धर्मतत्वांना आणि अच्युत स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर युधिष्ठिर महाराजांच्या दिव्य चरित्रामध्ये ह्या पहिल्या स्कंदातील 9वा जो श्लोक आहे की संस्थिते तीर्थे पांडव कृता बाल प्रजावधू युष्मत कृते बहु क्लेशान प्राप्ता तोकवती मोहू. इथं कुंती देवी आपल्याला दिसत आहेत या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि हे सर्व पांडव लहान आहेत अजून आणि अत्यंत ह्या कमी वयामध्ये, तारुण्यात, आणि हे सर्व मुलं लहान असताना यांच्या बालवयामध्ये कुंती देवींना वैधव्य आलेलं आपल्याला दिसतं. आणि कुंती देवींच्या कपाळी हे सगळं जे दुःख भोग आहे हे दैवाने निर्मिलेलं होतं आणि ही सर्व काळाची करणी आहे असं भीष्मदेवांना म्हणायचं होतं की काळाच्या प्रवाहामध्ये कुणीही चुकणार नाहीये. आणि म्हणून तुम्ही सर्व पांडव आणि कुंती देवी हे जे आहे तर तुम्हाला इथं पांडू महाराजांच्या मृत्यूनंतर हे सगळं सहन करावं लागलं हे आपण बघतो. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे की 15वा श्लोक, यत्र धर्मसुतो राजा गदा पाणी रुकोदर कृष्णो श्री गांडीवम शापम श्रीकृष्णस्ततो विपद. यामध्ये धर्मसुतो म्हणजे यमाचे पुत्र, स्वतः धर्मपुत्र यमाचे पुत्र आहेत, जिथं भगवंत आहे, जिथं गांडीवधारी अर्जुन आहे, जिथं त्यांचं धनुष्य आहे, स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांचे मित्र आहे. तरी यांच्या आयुष्यामध्ये युधिष्ठिर महाराजांच्या आणि पांडवांच्या आयुष्यात इतकं विपरीत का घडावं. तर हा सर्व अपरिहार्य काळाचा अद्भुत महिमा आहे आणि असं हे स्वतः भीष्मदेव सांगता आहेत. त्यामुळे ग्लानी न करता आपण हा राज्यकारभार नीटपणे सांभाळावे अशी ते विनंती करतात. यामध्ये खर तर हे 5 पांडव पुण्यशील आहेत, त्यांचे व्यक्तिश्रेष्ठ गुण आहे, तितकं सामर्थ्य आहे, त्यांच्यामध्ये नियोजन बुद्धी आहे. ते सामर्थ्यशाली असून देखील इतकी प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये येऊ शकते. त्यासाठी भीष्मदेव म्हणतात की काल महिमा हा अनुलंघनीय आहे. तर म्हणून हे अनिष्ट
जे आहे ते तुम्हाला सहन करावे लागतील असे भीष्मदेव स्वतः म्हणतात. या ठिकाणी आपल्याला महायुद्धाच्या वेळेस दिसत आहे की युधिष्ठिर महाराजांना जेव्हा द्रोणाचार्यांना सांगायचं असतं की अश्वत्थामा गेलेला आहे, मेलेला आहे, तर त्यावेळेला गज जो असतो हत्ती, त्याचं देखील अश्वत्थामा हे नाव असतं. आणि युधिष्ठिर महाराज म्हणतात की गज आहे की द्रोणाचार्य पुत्र आहेत, तर हे मला नीट सांगता येणार नाही. आता हे सांगितण्यासाठी म्हणजे जे खोटं बोलावं लागत होतं की युधिष्ठिर महाराजांना वाटलं की आपण हे खोटं बोलू नये, तर त्यामुळे ते थोडेसे साशंक होतात आणि हे बोलण्यासाठी उशीर करतात. तर या थोडेशा काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी त्यांच्या मनात जे तेव्हा विचार आले आणि ते भगवंतांनी अनुज्ञा दिल्यानंतर देखील त्याचं पालन त्यांनी केलेलं नाहीये, कारण त्यांना त्या ठिकाणी धर्म वाटलेला नाहीये. पण याही पुढे भगवंतांच्यासाठी जे प्रेम आहे तर ते थोडस आपल्याला आढळतं की त्यामध्ये थोडस हे आलेलं आहे आणि त्यामुळे युधिष्ठिर महाराजांना थोड्या काळासाठी नरकवासना भोगाव्या लागलेल्या आहेत. 17वा श्लोक आहे तस्मादिदं दैवतंत्रम व्यवस्य भरतर्षभ तस्यानुवीतो नाथा नाथ पाही प्रजाप्रभू. तर या श्लोकामध्ये सांगतात भीष्मदेव की सर्व परमेश्वरांच्या इच्छेप्रमाणे घडलेलं आहे आणि युधिष्ठिर महाराजा आता तुम्ही याचं पालन करा आणि राज्य शासनाचं उत्तरदायित्व स्वीकारा. असहाय्य अशी जी प्रजा आहे तर त्यांना आपण वर आणलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी जे अत्युच्च ध्येय आहे भगवंतांची भक्ती, हे आपल्याला श्रेष्ठ वरदान जे आहे, जी कृपा आहे ती द्यायची आहे आणि ते एक राजाचं कर्तव्य आहे असं स्वतः भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतात. आणि म्हणून हे सगळे कष्ट भगवंतांची कृपा आहे, भगवंतांचं प्रदत्त वरदान आहे, म्हणून याचा स्वीकार करा आणि त्याचा स्वीकार हे युधिष्ठिर महाराज करतात. तर असं आपल्याला श्लोकात दिसतंय. या ठिकाणी भीष्मदेव हे त्यांच्या मनामध्ये जपून ठेवत आहेत की कसं राजसूय यज्ञ झाला होता आणि भगवंत हे त्यांना आठवतात शरपंजरी जेव्हा आहेत की युधिष्ठिर महाराजांनी इतका सुंदर सोहळा राजसूय यज्ञाच्या वेळेस आयोजन केलेला होता आणि त्या क्षणाचा त्यांना एक एक क्षण त्यांनी टिपून ठेवलेला असतो आणि त्याचा ते आनंद घेत असतात. तर ती आठवण भीष्मदेवांना येते आणि ते ती शेअर करतात युधिष्ठिर महाराजांशी. पुन्हा एकदा भीष्मदेव सांगतात की भगवंत स्वतः त्यांच्या भक्तांसाठी त्यांच्या प्रतिज्ञा हे मोडतात. हे युधिष्ठिर महाराजांना सांगता आहे. इथं आपल्याला दिसतंय की स्वतः भीष्मदेवांवरती भगवंतांनी चक्र जे आहे ते उचललेलं आहे आणि त्यांचं जे पटका आहे तो सुद्धा खाली पडलेला होता. अशा याच्यात हे सगळे डिटेल्स जे आहेत ते भीष्मदेवांना आठवतात आणि ते शेअर करत आहेत युधिष्ठिर महाराजांसाठी, जे उद्याचे राजा आहेत आणि राजांना घडवण्याचं काम हे भीष्मदेव करता आहेत. कुलवंशीय आहेतच आणि सम्राट चक्रवर्ती ते आता होऊ घातलेले आहेत आणि दुःखी न होता, खिन्न न होता त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, भगवंतांची भक्ती अजून त्यांच्यात कशी वाढवता येईल, हे प्रयत्न भीष्मदेव करत आहेत. खरं तर भीष्मदेव हे 12 महाजनांपैकी एक महाजन म्हणून आहेत आणि म्हणून त्यांचा जो आदेश आहे त्याचं पालन हे करतात. स्वतः युधिष्ठिर महाराज जसं आपण बघतो, नारद मुनी असतील किंवा भीष्मदेव असतील किंवा स्वतः भगवंत आहेत, त्यांचे नेहमी आदेशांचे अनुमोदन स्वीकारून हे पुढे मार्गस्थ झालेले आपल्याला दिसत आहे. इथं भीष्मदेव म्हणतात की साक्षात अचिंत्य पूर्ण पुरुषोत्तम हे आपल्यामध्ये वावरत आहेत. आपण सर्वसामान्यांसारखं भगवंतांना समजलं नाही पाहिजे. ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि ते आपल्याला माया शक्तीने मोहित करतात असं हे भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतायत.
ते जरी वृष्णी कुळात वावरल्यासारखे आपल्याला दाखवत असतील, पण तरी देखील ते पूर्ण पुरुषोत्तम आहेत असं इथं भीष्मदेवांना सांगायचं आहे. त्यानंतर 20व्या श्लोकामध्ये यम मन्यसे मातुलेयम प्रियम मित्रम चवृततम अकरो सचिवम धूतम सौहृदात सारथी. तर यामध्ये मातुलेयम म्हणजे भगवंत स्वतः मामे भाऊ आहेत. कुंती देवी आत्या लागतात भगवान श्रीकृष्णांच्या, आणि त्यामुळे ते मामे भाऊ या रूपामध्ये म्हणतात की जे हितेशी आहेत. मामे भाऊ असून ते हितेशी आहेत, हितचिंतक आहेत, आणि तुम्ही ज्या कामांसाठी त्यांना नेमलं मंत्री म्हणून, एक दूत म्हणून, राजदूत म्हणून, तुम्ही जे स्नेहभावामुळे, स्नेहभावनेमुळे त्यांना जे सारथी बनवलं, तर असे हे भगवंत हे सर्वांचे हितचिंतक आहेत आणि ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत असं भीष्मदेव युधिष्ठिरजींना सांगतात. त्यानंतर 21व्या श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराज म्हणतात, सर्वात मना समदशो अंकृते तत्कृतम मती वैषम्यम निरवधस्य न क्वचित. भगवंत स्वतः कैवल्य आहेत आणि परिपूर्ण आहेत, त्यांच्यामध्ये कुठलंही न्यूनतत्व नाही. ते स्वतः परमात्मा रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. ते समदर्शी, समदशो इथं म्हटलेलं आहे, ते समदर्शी आहेत, दयाळू आहेत आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्थित आहेत असं इथं युधिष्ठिर महाराजांना या श्लोकातून सांगायचं आहे. की इथं मी एवढं हे का सांगतेय भगवंतांबद्दल, कारण का की बऱ्याच वेळेला काही चांगली लोक असतात जी दानधर्म करतात पण ती भगवंतांची भक्त नसतात, किंवा काही भगवंतांची भक्त असतात पण त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी नसतात ना. तर युधिष्ठिर महाराज हे परिपूर्ण उदाहरण आहे की जे बुद्धिवंत आहेत, त्यांची बुद्धी, त्यांचे जे काही ऑप्युलन्सेस आहेत तर ते भगवंतांसाठी वापरता आहेत, आणि हे साक्षात उदाहरण आपल्याला इथे दिसतं. सो असं म्हणतात की पांडवांना धनंजयम, की सर्व पांडवांमध्ये श्रेष्ठ अर्जुन आहे, पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला राज्य नाही दिलेलं. सो कुरुवंशाचा राजा म्हणून युधिष्ठिर महाराजांना दिलंय, कारण जे सर्वांगीण सद्गुण जे लागतात ते युधिष्ठिर महाराजांमध्ये होते, आणि म्हणून असा एक सबळ राजा गादीवर बसवून भगवंतांनी ही मोठी कृपा केलेली आहे. तर इथं 22व्या श्लोकामध्ये भीष्मदेव म्हणतात की भगवंतांवर आपली अव्याभिचारी निष्ठा असली पाहिजे. भगवंत जरी दयाळू वाटत असले तरी आपल्या एकनिष्ठ भक्तावर त्यांची नेहमीच परम कृपा असते. आणि बघा ना, त्यासाठीच भगवंत स्वतः आज मी ते शरपंजरी जेव्हा पडलेलो आहे तेव्हा ते आलेले आहेत. तसं हे सगळं मार्गदर्शन स्वतः भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना करतायत आणि एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करता आहेत की भगवंत भक्ती जी आहे ती दृढ व्हावी. यामध्ये भीष्मदेव म्हणतात की भगवंतांशी आपण संबंध प्रस्थापित केला पाहिजे. संबंध म्हणजे कसा, तर भगवंतांना आळवताना आपण नंदसूत, यशोदा नंदन किंवा राधिका रमण असं म्हणतो. म्हणजे एक भगवंतांशी आपण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तर असा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण आपल्या वरिष्ठ वैष्णवांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. वेळोवेळी श्रील प्रभुपाद त्यांच्या अलग अलग पुस्तकांमध्ये भगवद्गीता असेल, श्रीमद भगवद्गीता असेल किंवा श्रीमद भागवत असेल, यामध्ये दाखवून देतात की वैष्णवांचे आशीर्वाद, वैष्णवांचा आश्रय किंवा भक्तांचा आश्रय हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आणि भक्तांच्या असोसिएशन मध्ये जेव्हा असतो आपण, तर तेव्हा भगवत भक्ती ही वृद्धिंगत होत असते. असं हे अशी ही अव्याभिचारी निष्ठा असावी असं आपल्याला भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांकरवी सांगण्याचा प्रयत्न करताय. या श्लोकामध्ये आपल्याला भीष्मदेव सांगतायत की नामसंकीर्तनाने 500 वर्षापूर्वी
श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनामुळे हे नामसंकीर्तनाचा जो यज्ञ आहे हा पुढे चालू राहिला आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेने आज ही संकीर्तन मुवमेंट जी आहे ती जगभर पसरलेली आहे आणि हा संकीर्तन यज्ञ हा जगभर पसरवण्याचं काम हे श्रील प्रभुपादांनी अत्यंत कष्टाने केलेलं आहे. तर याच्यामध्ये भीष्मदेव म्हणतात की भगवंत, जर आपण नामसंकीर्तन भगवंतांचं केलं तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंत आपल्या हृदयामध्ये आविर्भूत होतील आणि आपली सकाम कर्मातून, काम कर्म बी म्हणजे सकाम कर्मातून आपली मुक्ती भगवंत करतील. तर त्यामुळे आपल्याला भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला यांच्या मधून नेहमीच आनंद घ्यायला हवा आणि नवविधा भक्तीतून आपण हे वृद्धिंगत करू शकतो. त्यानंतर भीष्मदेव हे भगवंतांचे भक्त आहे आणि भगवंतांचे चतुर्भुज रूप याबद्दल ते विश्लेषण करतात की त्यांना खूप आवडतं चतुर्भुज रूप. यामध्ये भीष्मदेव म्हणतात की त्यांचे नेत्र हे अरुण वर्णाचे आहेत, त्यांच्या मुख कमलांवरती हास्य आहेत आणि असे हे भगवंत माझा देह सोडेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हे माझ्या दृष्टीपथात राहो अशी ते विनंती करतात. त्यानंतर 25व्या श्लोकामध्ये भीष्मदेव म्हणतात की युधिष्ठिर महाराज जेव्हा त्यांना वेगवेगळ्या धार्मिक कर्तव्यांविषयी विचारतात तर त्यावेळेला ते म्हणतात की सर्वात श्रेष्ठ ही भक्तांची पूजा आहे. तर हे आशीर्वचन हे देतात या ठिकाणी भीष्मदेव. त्यानंतर 26व्या श्लोकात आपण बघतो की शांती पर्व जे आहे महाभारतातील त्याच्यातल्या 60व्या अध्यायामध्ये की 4 वर्ण आणि 4 आश्रम, यथा वर्णम यथाश्रमम, तर 4 वर्ण आणि 4 आश्रम त्यांनी स्पष्ट केले आणि वैराग्य आणि आसक्ती ह्यापासून कसं आपलं यांचं कसं बॅलन्स हा ठेवावा असं या ठिकाणी ते विश्लेषित करतात. 27व्या श्लोकामध्ये आपल्या सर्वांसाठी त्यांनी दान धर्म, राजधर्म, मोक्ष धर्म, श्री धर्म आणि भक्ताचा काय धर्म आहे याबद्दल विश्लेषण केलेलं आहे. तर शरपंजरी असून देखील भीष्मदेव विचलित न होता एक राजाने कसं असायला हवं, एका स्त्रीचा धर्म काय, एक भक्ताचा धर्म काय आहे हे सांगायला भीष्मदेव विसरत नाहीये. 28व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की स्वतः भगवंतांनी त्यांची प्रतिज्ञा मोडलेली आहे अशा या सच्चिदानंद भगवंतांचं वर्णन ते करतात. 41व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की आपण जो राजसूय यज्ञ केला आणि माझी अग्रपूजा केली भगवंत म्हणतात आणि ते माझ्या चिर स्मरणामध्ये अशी विनंती ते करतात. आणि मुनिगणन पवर्य संकुलेंतम सदसी युधिष्ठिर राजसूय येशाम, मला अजूनही तो एक एक क्षण लक्षात आहे असं भीष्मदेव म्हणतात राजसूय यज्ञाचा. आणि असा हा क्षण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहू दे अशी विनंती ते करतात. त्यानंतर भीष्म अद्वैतात विलीन होतात, हा देह सोडतात आणि त्यानंतर ऊर्ध्वदेहिक संस्कार युधिष्ठिर महाराजां करवी केले जातात. वैदिक सूक्तांचं गायन केलं जातं आणि अत्यंत या वियोगाचं दुःख सहन करून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करून ते धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांच्या आश्रयाला जे असतात त्यांचं सांत्वन करण्यासाठी जातात. तर यामध्ये इथं ह्या श्लोकात म्हटलेलं आहे की गांधारी तपस्वी होती, म्हणजे हे धृतराष्ट्र की ज्यांनी त्यांच्या पुत्रांकरवी 100 पुत्रांकरवी वेळोवेळी अत्याचार केलेले आहेत युधिष्ठिर महाराजांवरती, पण तरी देखील ते विसरून रोज सकाळी राजपदावर विराजमान झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज रोज त्यांचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी येत असत. असाच अश्वत्थामा देखील, अश्वत्थामाने पांडवांच्या सर्व पुत्रांचा वध केलेला असतो आणि शेवटचे परीक्षित महाराज त्यांच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलेलं असतं. त्यांचे जे नातू पौत्र आपण म्हणतो की त्यांच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलेलं असतं, तरी देखील अशा अश्वत्थाम्याला देखील क्षमा करण्याचं काम
म्हणजे हा जो क्षमाशील गुण आहे तो आपल्याला युधिष्ठिर महाराजांमध्ये दिसतो आहे. आणि हा 48वा श्लोक, यामध्ये स्वतः युधिष्ठिर महाराज हे धृतराष्ट्रांचं वेळोवेळी अनुमोदन आणि मार्गदर्शन घेतात असं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर महान युधिष्ठिर महाराज यांनी राजधर्माची तत्वे व नियम यांचे पालन करून आपली राजसत्ता चालवली. या राजधर्माच्या तत्वांना आणि नियमांना राजा धृतराष्ट्रांची संमती होती. खूप महत्वाचं आहे, इथं ते धृतराष्ट्रांना विसरलेले नाहीयेत आणि श्रीकृष्णांचेही अनुमोदन होते. तर अशा रीतीने त्यांचे सांत्वन करून पुढचा 49वा श्लोक, यामध्ये 9व्या अध्यायातील पित्राचानुमतो राजा वासुदेवानुमोदिता चकार राज्यम धर्मेन पितृ पितामहं विभू. तर अशा रीतीने सर्व राजधर्माचे तत्व व नियमांचे पालन युधिष्ठिर महाराजांनी केले. तर आपल्याला युधिष्ठिर महाराज हे धृतराष्ट्रांचे आशीर्वाद घेताना दिसत होते. हे आशीर्वाद घेतल्यानंतर ते सिंहासनावर बसले. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम राज्यारोहणाचा पार पडलेला आहे. ही महान अशा ऋषी मुनींच्या उपस्थितीत सान्निध्यात युधिष्ठिर महाराजांना सिंहासनावर बसवून मुकुट घातला जातो. या क्षणी स्वतः भगवान श्रीकृष्ण, सुधर्मा, विदुर, धौम्य, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, युयुत्सु, संजय, नकुल, सहदेव, भीम, अर्जुन इत्यादी सर्व त्या सभेमध्ये सुंदर सिंहासनावर बसलेले होते. आणि रत्नजडित मणींनी सजवलेले श्वेतपुष्प, अक्षत, भूमी, सुवर्ण, रजत आणि मणीय यांना स्पर्श करून त्यांचा राज्याभिषेक होतो युधिष्ठिर महाराजांचा. अशा रीतीने युधिष्ठिर महाराज पुढे 36 वर्ष राज्य केले आणि त्यानंतर परीक्षित महाराजांच्या हाती त्यांनी ही सत्ता सोपवलेली आहे. युधिष्ठिर महाराजांच्या सारख्या प्रशिक्षित आणि प्रतिष्ठित राजाच्या अधिपत्याखाली राजवट ही शासनाची सर्वोत्कृष्ट पद्धती होती. श्रील प्रभुपाद म्हणतात की आजकालचे जी पद्धती आहे की यामध्ये कुठलीही नीतिमुद्रा राहिलेली नाहीये. तर जीवाला जो मानवी देह प्राप्त झालेला आहे त्या जीवाला भौतिक जीवनाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, प्रजेला आपले उच्चतम सिद्धीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या राजाने त्याचं पालन पोषण करणं गरजेचं असतं आणि ते युधिष्ठिर महाराजांनी केलेलं आहे. युधिष्ठिर महाराज सर्व धर्मनिष्ठांमध्ये अग्रणी होते. त्यामुळे केवळ राज्योपभोग मिळावा यासाठी आपल्या भावंडांशी लढणे त्यांना कदापि मान्य नव्हते, तर ते न्यायासाठी लढले. त्यांना विजयाचे सुख भोगता येत नव्हते कारण त्यांना मनातून वाईट वाटत होतं, पण एक कर्तव्य म्हणून आपल्या भावंडांच्या सहाय्याने त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. सुत गोस्वामी म्हणतात की भगवान श्रीकृष्ण जगाचे पालन पोषण करते आहेत. त्यांनी क्रोधाच्या वनव्यात दग्ध झालेल्या कुरुवंशाला पुन्हा संजीवन देऊन युधिष्ठिर महाराजांना राज्यावर प्रस्थापित केले आणि त्या योगे ते स्वतः संतुष्ट झाले आणि दुसऱ्यांनाही संतुष्ट केले. युधिष्ठिर महाराज जेव्हा राज्य करीत होते तर त्यावेळेला मेघ ही विपुल प्रमाणात पर्जन्यवृष्टी करत, पृथ्वी भूदेवी ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात पुरेल सर्वांना इतकं उत्पादन करीत असत. गायी अत्यंत आनंदित असत आणि आपल्या पुष्ट कासांमधील दूध जे आहे ते चराऊ कुरणांना देखील भिजवून टाकीत असे. युधिष्ठिर महाराज अजित आणि अच्युत अशा भगवंतांच्या संरक्षणाखाली असल्यामुळे भगवंतांच्या नियंत्रणातील जे काही नद्या, समुद्र, डोंगर, वने असे जे सगळे आहेत ते सगळे प्रसन्न होते कारण त्यांनी परमप्रभूंच्या संरक्षणाखाली आश्रय घेतलेला होता. युधिष्ठिर महाराजांचे अनुकरण करून मानवाची जाणीव शुद्ध करून विसंगत गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत असं श्रील प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकातून म्हटलेलं आहे. युधिष्ठिर महाराजांना कोणीही शत्रू नसल्याने ते अजात शत्रू आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यातील प्रजेला कुठलीही मानसिक चिंता, शारीरिक व्याधी किंवा शीतोष्णादी कारणांमुळे होणारी पीडा
याचा कुठलाच त्रास जाणवत नसे. त्यांच्या मनात कोणतीही वैरभावना, शत्रुत्व नव्हते आणि ते भगवंतांचे प्रामाणिक भक्त होते आणि म्हणूनच त्यांना भगवंतांचे संरक्षण होते. मानव, ईश्वर असेल, निसर्ग असेल यांच्यातील मेळ पृथ्वीवर शांतता, सुख, समाधान आणि भरभराट आणून देते. तर याच्यामध्ये मेळ नसेल तर आपण बघितलंय की पृथ्वीच्या पाठीवरती बऱ्याच वेळेला अनाचार झालेला आहे आणि भूदेवी भगवंतांकडे गेलेले आहेत की ह्या राक्षसांचा नायनाट करा म्हणून. तर अशा वेळेला अशा ठिकाणी आपण बघतो की युधिष्ठिर महाराज की यांच्या विनयतेमुळे, सत्याचरणी असल्यामुळे प्रजा देखील, निसर्ग असेल, हे सगळे भगवंत स्वतः असतील, हे सगळेच आनंदी होते. जेव्हा ते आरूढ झाले आणि आता त्यांना सिंहासनावर बसवलेलं होतं, आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला जायचं आहे, परंतु तरी देखील इतके दिवस स्वतः भगवान श्रीकृष्ण हे थांबले हस्तिनापूरला, कारण त्यांना युधिष्ठिर महाराजांच्या शब्दाला जो आहे तो मान द्यायचा होता आणि भीष्म देवांविषयीची विशेष कृपा त्यांना प्रकट करायची, म्हणून ते इतके दिवस थांबले होते. पण आता शोकाकुल अशा युधिष्ठिर महाराजांचे सांत्वन करण्यासाठी आणि आपली बहीण सुभद्रा हिलाही प्रसन्न करण्याचा त्यांचा हेतू होता. कारण भगवंतांना नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रसन्न करणं नेहमीच आवडतं आणि त्यांचे विशुद्ध भक्तच केवळ त्यांच्या नातेवाईकांची भूमिका वठवू शकतात, कारण स्वतः भगवंत हे परिपूर्ण आहे. भगवंत जेव्हा निघण्याची अनुमती मागतात तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी ती मान्य केली. भगवंतांनी स्वतः आदरपूर्वक युधिष्ठिर महाराजांना चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम केला. युधिष्ठिर महाराजांनी, कारण ते आत्तेभाऊ आहेत, युधिष्ठिर महाराजांनी त्यांना आलिंगन केले. अनेकांनी त्यांना आलिंगन व दंडवत प्रणाम केला व ते रथारूढ झाले. भगवंतांची ओढ ही सर्वांनाच असते आणि एस्पेशली त्यांचे जे भक्त आहेत त्यांना तर भगवंतांचा विरह बिलकुल सहन होत नाही. मग त्या वृंदावनातील गोपीज पण असतील किंवा राधा राणी देखील असतील, तर इथं देखील आपण बघू शकतो की भगवंत आता द्वारकेला गमन करता आहेत, मार्गस्थ झालेले आहेत आणि सर्वांना विरह सहन होत नाही. तर प्रासादांच्या वर काही स्त्रिया भक्त आहेत आणि ब्राह्मण इथं आपण बघतोय की ते आशीर्वचन देत आहेत भगवंतांना. पुष्पवृष्टी होते आहे मधुपतींवर, त्यानंतर सुशोभित पंखांनी वारा घातला जातोय, उत्कृष्ट काव्य रचले जात आहे आणि श्रुती मंत्रच त्या ठिकाणी सगळे जाणवत होते. तर अशा रीतीने स्वतः भगवंत यांनी पांडवांच्या पाठीशी त्यांच्या बरोबर राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा रीतीने कलियुगाची सुरुवात झालेली होती आणि आता भगवंत गेल्यानंतर हे जेव्हा हे पृथ्वी लोक सोडून जातात स्वतः भगवंत, तर त्यावेळेस पांडवांना हा विरह सहन होत नाही आणि ही सर्व सत्ता, राजसिंहासन, ही संपत्ती त्यांचे जे पौत्र आहेत परीक्षित महाराज यांच्या हाती सोपवतात आणि ते स्वर्गारोहण करतात. सदैही जाणारे युधिष्ठिर महाराज आणि त्यांच्या बरोबर शेवटी कुत्रा असतो. तर इंद्रदेव म्हणतात की या कुत्र्याला तुम्ही बरोबर नका घेऊन जाऊ, कारण हा स्वर्ग आहे. तर ते म्हणतात की हा जर कुत्र्याला स्वर्ग मिळणार नसेल, स्वर्ग प्राप्ती होणार नसेल, तर मलाही स्वर्ग नको आहे, कारण मला याने माझ्या शेवटच्या घटकेपर्यंत साथ दिलेली आहे. आणि असं म्हणतात की हा कुत्रा म्हणजे स्वतः धर्मदेव होते की ज्यांनी युधिष्ठिर महाराजांचं शेवटपर्यंत रक्षण केलेलं आहे. तर अशा रीतीने आणि त्यांनी जे एक खोटं बोललेलं होतं, तर त्यासाठी जी नरक वासना, एक छोटासा टीजर जो आहे ते स्वतः भगवंत देतात आणि अशा रीतीने पांडव जे आहेत त्यांचे विधित कर्म करतात आणि यामधून आपल्याला किती शिकवणी मिळतात धर्मराज युधिष्ठिर यांच्या जीवनपटातून, की आपण कसं सदाचारी, सत्याचरणी काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाईट न वाटून घेता, दुःख न करता, शोक न करता आपण ही भगवंतांची कृपा म्हणून समजून
पुढे गेलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती केली. मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. शेवटी त्यांच्याबरोबर तो कुत्रा आहे म्हणजे धर्मदेव स्वतः. सांगायला खूप खूप आनंद वाटतो आहे की हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी यांच्या प्रेरणेमुळे आपण सर्व इस्कॉन बारामती महिला समिती आणि सर्व ज्या महिला आपण वैष्णवी आहोत तर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर तो म्हणजे गीता सारांश. बारामतीतील महिलांसाठी ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं मनोबल मनोधैर्य जपण्यासाठी हे जे गीता सारांश काही जे बाईट्स आहेत श्रीमद भागवतामधले अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या प्रवचन शृंखलेतून केला जाणार आहे. तर आपण सर्व वैष्णवींना महिलांना विनंती आहे की हा जो भगवंतांचं नामसंकीर्तन यज्ञ आहे हा आपल्याला पुढे सुरू ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण एक साधन बनतो आहोत. याहून म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही. तर 18 अध्याय हे 18 आठवड्यांमध्ये असणार आहे आणि 28 सप्टेंबरलाच आपण ह्या महायज्ञाची सुरुवात केलेलीच आहे. नक्कीच बारामतीतील महिला ह्या खूप अग्रणी असतात, सगळीकडे सर्व हुशार आहेत, सर्व पारंगत आहे, शास्त्रांचं वाचन करतात, पठन करतात, त्यानुसार कृतीशील असतात. तर आपल्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये कुटुंबामध्ये जे कुणी इच्छुक असतील महिलांमध्ये तर त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं आवाहन मी करू इच्छिते. आणि याला अजूनही जास्तीत जास्त रिस्पॉन्स यावा अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. तर त्यामुळे सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि हा यज्ञ आपण पुढे चालू ठेवूया. तर अजूनही रजिस्ट्रेशन चालू आहे, कुणाला इच्छा असल्यास तुम्ही नक्कीच प्रोत्साहित कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली यासाठी इस्कॉन बारामती वैष्णवी समिती, हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी यांचे वेळोवेळी असणारे मार्गदर्शन यामुळे मी जे काही 2 शब्द बोलू शकले तर ते जर माझ्याकडून काही चूक झाली असल्यास हर्ट झालं असेल किंवा काही मिस्टेक झाली असल्यास तर आपण माफ करालच ही अपेक्षा व्यक्त करते. हरी हरी बोल. खूप खूप छान माताजी, एकदम बेस्ट.